मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पुन्हा बॅनरबाजी पाहायला मिळते। 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषेत शिक्षण घ्यावं, मनसेच्या बॅनरवर हिंदी सक्ती विरोधात आशय पाहायला मिळतो। दादरमधील बॅनरवर अजित पवारांचा देखील फोटो आहे। अजित पवारांनी देखील मुलांना 5वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण असावं असं विधान केलं होतं। यानंतर मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो झळकलाय। याच संदर्भात या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे दादर परिसरामध्ये, जिथे मनसेकडून बॅनरबाजी केलेली आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील फोटो वापरलेला आहे। आणि अजित पवार यांचं एक वाक्य इथं संपूर्ण छापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठी भाषेवरून संपूर्ण विषय आहे, हिंदी सक्तीचा जो विषय आहे त्या विषयावरून मनसे सध्या आक्रमक झालेली आहे। आणि एकंदर इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेचं शिक्षण मुलांना द्यावं अशा प्रकारे अजित पवार यांनी देखील उल्लेख केला होता। त्यामुळे याच आशयाचा बॅनर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्या अशा प्रकारे वाक्य जे आहे ते आपल्याला इथं नमूद केलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मनसेकडून एकंदर अजित पवार यांच्यावर यांचा फोटो छापून यांचा वाक्याचा उल्लेख करून कुठेतरी सरकारमधील मतभेद आपल्याला दाखवण्याचा काही उद्देश आहे का असं देखील म्हणावं लागेल। आणि एकंदर या संपूर्ण बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा जो विषय आहे मराठी भाषेचा आणि एकंदर हिंदी सक्तीचा, तो विषय सध्या पुन्हा चर्चा झालेला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संदर्भामध्ये अजित पवार यांनी आता पुढची भूमिका मांडावी अशा प्रकारे देखील आव्हान काहीसं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।